नमस्कार. बांधावरच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत घोडेगाव प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी. आपल्या समवेत आहेत आंबे गावचे ग्रामस्थ. तर पाहूयात त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांचं काय म्हणणे आहे. प्रकल्प अधिकारी त्यांच्याशी कामानिमित्त कसं बोलताय, कसं काय त्यांचे प्रॉब्लेम आहेत व ते कशा पद्धतीने सोडवतायत. भेटूया त्यांना. शासनाचं पत्र होतं की जिथं शाळा कमी तिथं पटसंख्या कमी बंद करून टाकायची. आणि यातला पहिला टप्पा सुरू झालाय. पांढऱ्यांमध्ये प्राथमिकचे वर्ग बंद झाले. ती शाळांनी बंद नाही केली, ती मर्ज केली गुरुजीमध्ये. कारण एकदा बंद केली की आपल्या विभागाचं हे असेल मला बघता येईल बरोबर ना. आणि माझ्या काळात नाव लौकिक वाढवायचं किंवा वाढवायचं आहे, कमी करायचं. तुम्ही जसं म्हणलं अपेक्षा की माझ्या कात्री बंद ही माझी अपेक्षा आहे. पण यामध्ये केवळ शाळेतल्या शिक्षकांचंच नाही तर गाववाल्यांचा पण साथ असणं आवश्यक. पटसंख्या वाढीसाठी आमचे शिक्षक प्रयत्न करतात. ह्या वेळेला त्यांनी प्रयत्न केलेले पण आहेत. मागच्या वेळेला केले होते, परंतु माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. मी त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई करत होतो, परंतु सगळ्यांना संधी मागितली परत की आम्हाला एक परत संधी द्या. या वेळेला जर ते चुकले तर मात्र त्यांच्यावर 100% कारवाई होईल. त्याचे इन्क्रीमेंट स्टॉप. नमस्कार सर. आज आम्ही अतिशय दुर्गम भागातून आंबे गावावरून आमच्या गावातले 10-15 ग्रामस्थ प्रकल्प अधिकारी यांना घोडेगाव येथे भेटण्यासाठी आलो आहोत. आणि वास्तविक आमच्या पठार भागामध्ये जी काही शासकीय आश्रमशाळा आहे तिच्यात हळूहळू पटवाढीची संख्या वाढत आहे. आणि आमचं ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की 8वीचा नवीन वर्ग चालू करण्यात यावा. त्यासाठी आम्ही वास्तविक प्रकल्प अधिकाऱ्यांना येथे भेटण्यासाठी आलो आहोत. आणि दुसरी गोष्ट, आमच्या ज्या काही इमारती आहेत त्या म्हणजे दुरुस्त नाही आहेत किंवा त्यांचं काम थांबलं गेलेलं आहे. ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे काय त्यांचे आहे ते माहीत नाही आम्हाला. परंतु आता आम्ही खरं तर प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत. त्यांनी आम्हाला जे आमचे काही प्रश्न होते गावातले ते त्यांच्या समोर मांडले आहेत. आणि त्यांनी आम्हाला अतिशय समाधानकारक अशी आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. आम्ही म्हणजे आमच्या गावामध्ये रस्त्याची खूप दुरावस्था आहे, शाळेची आहे. आणि वास्तविक आमच्या वरती आंबे हातवीज येथे म्हणजे जुन्नर तालुक्यातील शेवटची गावं आहेत. आंबे हातवीज, पिंपरवाडी, सुकाळवेढे आणि हिवरे पठार अशी 5 गावं आहेत. आणि पूर्ण एरिया तो आदिवासींचा एरिया आहे. त्या आदिवासी भागामध्ये आमच्या ग्रामस्थांमध्ये आता सुशिक्षित मुलं आहेत. आमचं म्हणणं आहे की काही पिढी आमची अशिक्षित म्हणजे शिकून बेकारमध्ये आहेत. परंतु आमच्या मुलांचं, लहान मुलांचं शिक्षण व्यर्थ जाऊ नये यासाठी आम्ही विचार करून प्रकल्प अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो आहोत. आणि त्यांनी आम्हाला समाधानकारक या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि पुढील लहान मुलांचं जे आयुष्य आहे ते शिक्षणाच्या याच्यापासून वंचित राहणार नाही असं देखील आम्हाला त्यांच्या म्हणजे आश्वासनावरून वाटत आहे. तुम्हाला प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटल्यावर त्यांच्या प्रश्नाचं समाधान झालं का? हो, अगदी नक्कीच समाधान झालेलं आहे. त्यांनी फक्त आम्हाला अशी विनंती केली आहे की हा प्रकल्प केवळ आदिवासींच्या साठीच आहे. फक्त आदिवासींची जी मुलं आहेत ती जास्तीत जास्त पटसंख्या वाढवावी आणि त्यांच्या काही सुखसोयी जे उपलब्ध शासनाच्या आहेत ते मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत असं आम्हाला समाधान वाटलं. अधिकारी म्हणून कसे वाटले तुम्हाला? अतिशय खूप शांत स्वभावाचे, समजदार आणि समजून घेणारे आणि खूप म्हणजे कटक्ष आणि कर्तबगार अधिकारी आहेत. आणि खूप सहकार्याची भावना आणि त्यांचं बोलणं वगैरे खूप अगदी म्हणजे एक समंजसपणाचं आहे. यांच्यावरचे आरोप केले जातात त्याबाबत तुम्ही काय? साहेब, हे पूर्ण खोटं आहे. हे जी काही राजकारणी लोक आहेत ना हे अक्षरशः त्यांच्यावर खोटे आरोप करतात. मुळात आहे ना हे म्हणजे सर्वसामान्य माणसं मी म्हणत नाही आरोप करतात, पण जी राजकारणातील आणि ज्यांना लाच खाऊची सवय लागली ना अशी लोक त्यांच्यावर आरोप करतात. नाही तर केवळ आदिवासी माणसं नाही असे आरोप कधीच करणार नाही. तुमचं म्हणणे प्रकल्प अधिकारी हा कामाचा माणूस आहे, अतिशय सक्षम माणूस आणि अतिशय कामाचा व्यक्ती आहेत. आणि ते साहेब खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे त्यांचं.